एक मिनिट लाडक्या बहिणीनो, पहिले हे पहा. हे बघा, 4,500 रुपये वाटप. हो, 3 महिन्याचे 3 हप्ते, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे लाडक्या बहिणीनो हे 4,500 रुपये आहेत. आणि हे वाटप तसेच त्यासोबत 13,965 रुपये संदर्भात खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत होते ना, हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु हप्ता काही तुमच्या खात्यामध्ये जमा होतच नव्हता. परंतु अखेरकार निर्णय झाला आणि शेवटी वाटप अपडेट आली, वाटप सुरू झाली. या जिल्ह्यात आज आले. तुमच्या जिल्ह्यात आले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि किती? 3 महिन्याचे 3 हप्ते 4,500 रुपये संदर्भात बघा. आता सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. आणि अपडेट काय आलेले आहे, प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आली, तसेच नवीन बदल, नवीन अपडेट पण आलेले आहेत. त्या अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे. नवीन काय अपडेट आले, नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते नवीन निर्णय एवढे महत्वाचे आहेत ना, तर बघा आता तुम्हाला दाखवतो मी संपूर्ण माहिती, एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त पहा सर्व माहिती आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे पहा लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे. हे बघा, अहवालानुसार या योजनेअंतर्गत, हे बघा काय म्हटलेलं आहे, या योजनेअंतर्गत ओके, तर सुरुवातीला नोंदणी केलेल्या 2.46 कोटी महिलांपैकी अंदाजे 65 लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले आहे. आणि या घटीनंतर एकूण लाभार्थ्यांची संख्या आता 1.81 कोटी झाली आहे. शिवाय सरकार आता अपात्र महिला लाभार्थ्यांकडून निधी वसूल करण्याची तयारी करत आहे. म्हणजे 65 लाख, हे बघा पहिले 54 लाख आकडा होता, आता 65 लाख पर्यंत हा आकडा गेलेला आहे. सर्वात मोठा निर्णय अपात्र बहिणींना करण्यात आलेला आहे. कशामुळे? निकष तुम्हाला माहितच आहे, त्या निकषामुळे अपात्र करण्यात आलाय. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र, 2 योजनेचा लाभ घेत असेल तर अपात्र, तसेच सरकारी कर्मचारी असतील, इन्कम टॅक्स भरत असाल, 2.5 लाख पेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अपात्र. तर त्या बहिणी या 65 लाख मध्ये असणार आहेत, त्यांना अपात्र करण्यात आलाय. म्हणजे हप्ता बंद. आणि जवळपास पहिले जो आकडा होता 54 लाख, आता तो वाढून गेलेला आहे. 65 लाख बहिणी अपात्र झाल्या. जी काही पडताळणी सुरू होती त्यामध्ये हे अपात्र करण्यात आलेले आहेत. पहिले 2.5 कोटी, जवळपास 2.5 कोटी पर्यंत बहिणी होत्या. आता फक्त 1.81 कोटी, म्हणजे 1,81,00,000 बहिणीच पात्र आहेत. आणि 1,81,00,000 बहिणींनाच हप्ता वाटप केला जाणार आहे. पुढे बघा आता महत्वाची माहिती. आता यामध्ये एक अजून माहिती दिलेली आहे की अपात्र महिला जेवढ्या झालेल्या आहेत त्यांनी आता चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते. म्हणजे त्या पात्र नसून त्यांनी काही चुकीचे डॉक्युमेंट्स दिले, खोटे डॉक्युमेंट्स दिले, कागदपत्रे दिले, आणि त्यानुसार त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेतला. तर त्यांना जेवढे पण हप्ते आलेले आहेत ते सरकार आता वसूल करणार आहे. बघा, सरकार वसूल करणार आहे, म्हणजे सर्व पैसे त्यांच्याकडून घेतले जाणार आहेत. जेवढे पण त्यांना मिळालेले आहेत, जेवढा पण लाभ हप्ता मिळाला आहे ते संपूर्ण सरकार जमा करणार आहे. पुढे बघा आता महत्वाची माहिती. आता ही माहिती फार महत्वाची आहे. राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी 2025 मध्ये एक विशेष पडताळणी मोहीम सुरू केली. आणि ई-केवायसी आणि इतर दुरुस्त्यांसाठी 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. परंतु ती पुढे आता न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचं ई-केवायसी तुम्हाला करायला सांगितली होती, आणि जी काही पडताळणी चालू होती त्यामध्ये भरपूर बहिणी अपात्र झाल्या. त्यानंतर ई-केवायसी आली, ई-केवायसी मध्ये पण भरपूर बहिणी अपात्र झाल्या. आणि काय झालं होतं, 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती ई-केवायसी दुरुस्तीसाठी. म्हणजे ज्या बहिणींनी चुकीची दुरुस्ती म्हणजे चुकीची केवायसी केली त्यांना दुरुस्तीसाठी तो ऑप्शन देण्यात आला होता 30 एप्रिल पर्यंत. परंतु आता ती मुदत आता पुढे भेटणार नाही. हे बघा, ती पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आता मुदतवाढ भेटणार नाही. शेवटची मुदत 30 एप्रिल पर्यंत होती. समजलं तुम्हाला? ई-केवायसी संदर्भात पण ही माहिती समजली. आता 4,500 रुपये वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट बघा. आता हे बघा, आता ही अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे बघा. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सरकारी अधिकारी जे आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे. लक्षपूर्वक बघा. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते तपासात अपात्र आढळलेल्या 65 लाख महिलांकडून आतापर्यंत अदा केलेले लाभ वसूल करण्याची तयारी सुरू झाली आहे. आणि या कडक कारवाईचा परिणाम
योजनेच्या अर्थसंकल्पावरही झाला आहे. 2026च्या अर्थसंकल्पात 45,000 कोटी रुपयाच्या सुरुवातीच्या वार्षिक अर्थसंकल्पात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. तर बघा, हे संपूर्ण आता सुरू आहे. कडक कारवाई आता केली जाणार आहे आणि जेवढ्या पण बहिणींना जो लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून, म्हणजे अपात्र झालेल्या बहिणींना, बरं तुम्ही पात्र आहे, तुम्हाला काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. तुम्हाला आता ऑलरेडी आता नवे हप्ते पण भेटतील. परंतु ज्या बहिणी अपात्र झाल्या त्या 65 लाख बहिणी यांच्यापासून संपूर्ण हप्ते वसूल केले जाणार आहेत आणि ही सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. चला ठीक आहे, ही माहिती समजली. पुढे बघा आता महत्वाचं, तुम्ही संपूर्ण जण एकाच अपडेटची वाट बघत होते 4,500 रुपये संदर्भात. बघा आता या योजनेच्या महिला लाभार्थी मार्च महिन्यापासून त्यांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मे महिन्याची सुरुवात होऊनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा निधी अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र अशी चर्चा आहे की सरकार थकीत हप्त्यासोबत एकूण 4,500 रुपये पाठवू शकते, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. हे बघा, हे 4,500 रुपये संदर्भात बघा इथे बोलण्यात आलेलं आहे अपडेटमध्ये. आता या संदर्भात फक्त चर्चेत अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही. फक्त बोललं जात आहे की 4,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकतात. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. हे 3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं इथे बोलण्यात येत आहे आणि चर्चा सध्या सुरू आहे. आता असं नाही की 4,500 रुपये मिळतील, या संदर्भात अपडेट येईल, निर्णय होईल. सांगता येत नाही तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात, नाहीतर सांगता येत नाही फक्त मार्च महिन्याचेच 1,500 रुपये मिळू शकतात. तर आता मला तर असं वाटत नाही की 1,500 मिळतील म्हणून. एकतर 3,000 रुपये तरी मिळू शकतात तुम्हाला. का? कारण ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. मे महिना चालू होऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 2 महिन्याचे एकतर 3,000 रुपये मिळू शकतील. आणि जरी शासनाने निर्णय घेतला तर 4,500 रुपये पण तुम्हाला पाठवू शकेल शासन आता. आणि महत्वाचं, वाटप कोणत्या क्षणी आता होणार आहे. तुम्ही एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. अचानकपणे कोणत्या क्षणी वाटप होणार आहे आणि जवळपास 15 किंवा 16 मे पर्यंत हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे असं देखील अपडेट आहे. त्यामुळे 15-16 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. मग ते 3,000 जमा हो की 4,500 जमा हो, जे असेल ते डायरेक्ट तुम्हाला 15 ते 16 मे पर्यंत सर्वांना हप्ता येऊन जाईल. त्यामुळे आजपासून ते 15 मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हप्ता आल्यावर लगेच कळवा कमेंट करून. चला आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तो 13,965 रुपये संदर्भात पण अपडेट. तर हे 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. 13,965 रुपये. 13,965 हा 1 ग्रामचा भाव आहे 22 कॅरेट सोन्याचा. आता तुम्हाला सोन्याचा भाव पण याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकला. 22 कॅरेट सोनं का सांगितलं? कारण यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. महिलांचे दागिने वगैरे 22 कॅरेट सोन्यामध्येच बनतात. तर आजचा भाव 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा 13,965 रुपये आहे. तर सोन्याचा भाव पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकला. तर संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप कोणत्या क्षणी होईल मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या. 4,500 रुपये जमा होत की 3,000 जमा होत, जे असेल ते 15 ते 16 मेच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे अपडेटनुसार. आणि काही सूत्रांकडून किंवा अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती जरी आली नसेल तरी हप्ता कोणत्या क्षणी आता जमा होईल, कारण भरपूर दिवस झाले ना, 2-3 महिन्याचे पैसे तर अडकलेलेच आहेत. सर्व हप्ते जमा होतील, काही टेन्शन घेऊ नका. 15 ते 16 मे पर्यंत वाट बघा. आणि तसेच 13,965 रुपये संदर्भात पण आपण अपडेट बघितलेले आहे. ते सोन्याच्या भाव संदर्भातून माहिती सांगितली. चला ठीक आहे, या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.